नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत भाग घेतला. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने बेळगावच्या सांब्रा विमानतळावर आले आणि त्यानंतर येथून विशेष विमानाने पुढे रवाना झाले. सांब्रा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पक्षाच्या नेत्यांनी निरोप दिला. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रचाराला रंग चढला असून सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या काळात स्टार प्रचारक, राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार आदींनी भाषणे करताना शब्दाचा वापर करण्याबाबत काळजी घ्यावी आणि निवडणुकीचे वातावरण बिघडवू नये अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत बेळगावात दाखल झाले. बेळगावच्या सांब्रा विमानतळावर त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते बेळगाव जिल्हा न्यायालयाकडे रवाना झाले. निवडणुकीमुळे नवीन बीपीएल कार्ड वितरणाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत बसावे लागले आहे. मागील 15-20 दिवसापासून रेशन कार्ड वितरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे निवडणुकीचा काळ कधी संपतो आणि रेशन कार्ड कधी हाती लागते या अपेक्षेत लाभार्थी आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार संजय राऊत दाखल झाले. खानापूर शहरातील शिवस्मारक येथील शिवरायांना अभिवादन करून भव्य रॅलीला चालना दिली. यावेळी खानापूर वासियांतर्फे खासदार संजय राऊत यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी समितीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना कॅन्टोन्मेंटची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बढतीचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. पण आचारसंहिता काळात बैठक घेता येते का असा मुद्दा उपस्थित झाला असून निवडणूक विभागाची परवानगी असल्यास बैठक घेता येते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बैठक घेण्यावर अध्यक्ष ठाम असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार RM चौगुले यांना मण्णूर ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून सीमा प्रश्नाची सोडवणूक आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी चौगुले यांनाच प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी गावातील युवक व महिला वर्गाने स्वयंस्फूर्तीने प्रचार पदयात्रा काढून ग्रामस्थांना चौगुले यांच्या पाठीशी ठाम राहण्याचं आवाहन केले. 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टी बहुमताने सत्तेत येणार असून राज्यातील भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी सारख्या समस्याला मुक्ती मिळणार आहे असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. मण्णूर येथे रोड शोच्या दरम्यान त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला त्यांनी अभिवादन करून आरती करण्यात आली. निपाणी विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे केंद्रीय परिवहन, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी कन्नड प्राथमिक शाळेच्या मैदानावर गुरुवारी 4 मे रोजी सकाळी 11 वाजता ही जाहीर प्रचार सभा होणार आहे. उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या प्रचाराला जोर आला असून विविध परिसरात घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी सायंकाळी हिंडल्को आणि ढोर गल्ली परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन राजू सेठ यांनी केले. यावेळी प्रत्येकाला घरकुल आणि लहान मुलांना शिक्षण देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात लोकशाही टिकवण्यासाठी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस सरकारची गरज आहे हे जनतेला आता कळले आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत येणार असून आमदार गणेश हुक्केरी मंत्री असणार आहेत, असे प्रतिपादन आमदार विश्वजित पतंगराव कदम यांनी केले. ते सदलगा तालुका चिक्कोडी येथे काँग्रेस उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचार सभेत बोलत होते. सभेस माजी नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले, पिरगोंड पाटील, अरुण देसाई, निंबाळकर सरकार, नंदीकर, महादेव मधाळे, महावीर उदगावे, रणजित पाटील, अण्णासाहेब घोबडे यांच्यासह सदलगा व परिसरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार काका पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने त्यांना येऊन मिळत आहेत. अशा वेळी शहरात अनेक प्रभागांमध्ये नगरसेवक विरुद्ध जनता अशा पद्धतीने वातावरण पाहायला मिळत असून त्यामुळे काका पाटील यांच्या पाठिंब्यात वाढ होताना दिसत आहे. निप्पाणीतील प्रभाग क्रमांक 31 हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. स्थानिक नगरसेवकांच्या राजकारणाला कंटाळलेल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने काका पाटील यांची भेट घेत त्यांना बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुन्ना काझी, अनवर बागवान, शरीफ बेपारी आदी मान्यवर उपस्थित होते. कागवाड विधानसभा मतदारसंघामध्ये 3000 कोटींची विकास कामे केली असून मतदार माझा रक्षा कवच आहे. त्यामुळे 50,000च्या फरकानं विजय होणार हे मात्र निश्चित आहे, असा विश्वास आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. संबर्गी येथे आमदार श्रीमंत पाटील यांच्या प्रचार सभेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर RM पाटील, महादेव कोरे, मुरगेप्पा मगदूम, किरण देशपांडे व मुरलीधर देशपांडे उपस्थित होते. पूर्वी महिलांना घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्यही नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून महिलांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. या अधिकाराच्या जोरावर निप्पाणीच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्याचा लोकांच्या सेवेसाठी वापर करण्याऐवजी अंडी घोटाळ्यातून त्यांनी निप्पाणी मतदारसंघाचं नाव खराब केले. बाबासाहेबांच्या संविधानामुळे मंत्री झालेल्या जोल्लेंनी कॅलेंडर छापताना 14 एप्रिल हा बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस अशुभ दिन म्हणून दाखवला. भाजपची संविधान विरोधी कृती सुरू असून हे थांबवण्यासाठी उत्तम पाटील यांना मतदान करा आणि भाजपला अद्दल घडवा, असे आवाहन महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केले. यावेळी संगीता वंटे, जगदीश साबळे यांच्यासह धनगर समाज तसेच राजमुद्रा ग्रुप, बाळूमामा मंडळ यांनी उत्तम पाटील यांना पाठिंबा व्यक्त केला. निप्पाणी मतदारसंघात मंत्री शशिकला जोल्ले यांनी नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करताना साक्षात विकासगंगाच आणली आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून डिपॉझिट जप्त होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्याची किमया मंत्री शशिकला जोल्ले यांनी साधली आहे. येणाऱ्या 10 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कमळ या चिन्हावर समोरील बटण दाबा, आपल्या बोटाची ताकद दाखवून द्या, विरोधक संपून जातील, असे आवाहन हालसिद्धनाथाची पावनभूमी असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाची वाडी येथे मंदिर परिसरात शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ धनगर समाज समावेशक जाहीर प्रचार सभेत आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.